एक मोठी बातमी समोर येते। ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये तणाव पाहायला मिळतोय। तणाव निर्माण झाल्याची माहिती दोनही राष्ट्रवादीतील नेते समोरासमोर आल्यानं हा तणाव निर्माण झालाय। जितेंद्र आव्हाड, नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी पाहायला मिळाली। या क्षणाची महत्त्वाची बातमी, ठाण्यात आता एकच गोंधळ पाहायला मिळते। दोनही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर वाद निर्माण झाला आणि वादामुळे आता संपूर्ण राबोडी परिसरात आता तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। जितेंद्र आव्हाड आणि यासोबतच इतर नेते यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी या कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आली आणि हा गोंधळ निर्माण झालाय। ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही करतात एनसीपी गटातील नेते समोरासमोर आल्यानं काही काळ वातावरण तापलेलं दिसले। काल मध्यरात्री ठाण्यातील राबोडी परिसरात दोनही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी जितेंद्र आव्हाड हे राबोडी परिसरात आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले असताना त्याचवेळी अजित पवार गटाचे राबोडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर घोषणाबाजी देऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण केलं। एका संपूर्ण सोसायटीनं मनपा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 34 मधील हा प्रकार आहे। दर्शना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनं बहिष्कार टाकल्याची माहिती असून प्रशासनाकडून समस्या न सुटल्यानं बहिष्कार टाकल्याची अधिक माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।